श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत की दुर्गा सप्तशतीचं पारायण ज्यांना शक्य नाही आहे तर त्यांनी दुर्गा सप्तशती पारायणाचंच जे फळ आपल्याला पाठ केल्यानंतर मिळतं ते दुर्गा सप्तशती न वाचता त्याचं फळ आपल्याला कसं मिळेल ते आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीची शक्ती स्वरूपे निरनिराळे रूपे आपल्याकडे परंपरेने पूजली जातात. दुर्गादेवीची उपासना, आराधना, नामस्मरण, जप करण्याची शारदीय नवरात्रोत्सवास कालावधी अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानला गेला आहे. नवरात्रात गेलेल्या दुर्गादेवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले आहे. नवरात्राच्या संपूर्ण 9 दिवसात नवदुर्गेच्या 9 रूपांचे पूजन केले जाते. देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यामध्ये दुर्गा सप्तशतीचे विशेष महत्त्व आहे. अनेक भाविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण करत असतात. नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करणे विशेष शुभ फलदायी मानले गेले आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे केली जाते. दुर्गा देवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून दुर्गा सप्तशतीचे सर्वदूर ख्याती आहे. शक्तीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे. या सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानले जाते. दुर्गा सप्तशती त्यातील अंश आहे. दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान 3 तास लागतात. मात्र धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य नाही. तेव्हा काळजी करू नये. यावर एक सोपा उपाय सांगितला आहे तो जेणेकरून आपल्याला संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचा लाभ आपल्याला मिळू शकतो. आता दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये 13 अध्याय आहे, म्हणजे 3 भाग आहेत. तर दुर्गा सप्तशती देवीचे चरित्र संपूर्ण ग्रंथ त्या चरित्रामध्ये देवीचं संपूर्ण चरित्र सांगितलेलं आहे. या ग्रंथात 13 अध्याय असून तो 3 भागात विभागण्यात आलेला आहे. दुर्गा सप्तशतीमधील प्रत्येक अध्याय भगवती देवीचा महिमा, महती, महात्म्य आणि देवीची स्वरूपांविषयी वर्णन करण्यात आले. मुळात या ग्रंथात 568 श्लोकच होते, परंतु वेळोवेळी यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या 700 श्लोकी झाली आहे. म्हणून हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला. दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या भागात मधुकैटभ वधकथा, मध्यम क्रमात महिषासूर संहार आणि उत्तरार्धात शुंभ निशुंभ वध तसंच देवीकडून सुरत आणि वैश्य यांना देण्यात आलेल्या वरदानाविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे. आता आपण कशा प्रकारे दुर्गा सप्तशतीचे पुण्य आपल्याला कोणत्या प्रकारे त्याचं आपल्याला पुण्य मिळेल ते पाहणार आहोत. तर आजचे जे काळ आहे ते खूप धावपळीचं आणि धकाधकीचं आहे. जीवनात संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. मात्र यावर एक सोपा आणि कमी वेळेत पूर्ण होणारा दुर्गा सप्तशतीचे पूर्ण फळ आपल्याला किंवा पुण्य मिळवून देणारा असा एक उपाय आहे, तो म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. तर त्याचं पठण कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम आपल्याला दुर्गा सप्तशतीमधले जे कवच, किलक आणि अर्गला स्तोत्र आहे ते म्हणून घ्यायचं आहे. नंतर कुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे. असे केल्याने संपूर्ण दुर्गा सप्तशती म्हटल्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते असे सांगितले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.